मी नाही का याला पाहिलं जी. पाहिलं याचं माझा झगडा झाला होता एक वेळा, भांडण झालं होतं. मी भाजीपाला घ्यायला गेली होती ना, तर यानं का नाही माझ्या अंगावरच गाडी आणली होती. तर याला मी लय बोलली होती. हे आहे तो दिसतं टेटर वानाचा, हे इकडलं नाही का हिरव्या टी शर्ट वाला ठेवालं ते पोरग. हो का जी, भांडण झालं होतं. पण तो स्वभावले तर चांगला आहे जी, मस्त आहे स्वभावले. तो एक नंबर स्वभाव आहे त्याचावाला. आणि तो मजाकी आहे जास्त, म्हणून नाही का मजाक गिजाक केली असेल त्याची त्यानं. नाही नाही, मजाक नाही, चांगला बोलून राहिला होता. मला हे होतं चांगला बोलून राहिला होता. मग तुम्हाला नाही माहित लय रोग गेलाय हावला. आजी खरंच सांगू राहिली मी, श्वेताताई खरंच सांगू राहिली. का नाही, तो स्वभावले चांगला आहे, चांगला आहे, मस्त स्वभाव आहे. आता आम्ही एकाच गावात राहतो ना, माझ्या घराजवळच राहते तो, 2-3 घराच्या आड. मस्त आहे स्वभावले. त्या दिवशी नाही का त्याचं कामाचा गिमाचं मूड काही झालं असन म्हणून गी बोलला असन तो तुम्हाला. पोरग कोणचं व्हायची पण ठेवाय का तिकडलं का इकडलं व्हाय? तिकडलं नाही व्हाय, तिकडलं नाही का. त्या निर्मला काकूच्या जवळ बसलाय ते त्याचंच पोरग आहे. आणि त्याचं लग्न झालं आहे. आणि त्या सूरज नाव आहे. आणि त्याची वाली जे बायको आहे ना सूरजची, ती मायवाली चांगली मैत्रीण आहे. मग आणि त्याचं लग्न झालं. हे पोरग हे ते हिरवं टी शर्टवाला आहे ना, तुम्ही म्हणता मला बोललं ते होय. असं हे होय का पोरग? असं नाही, बरं गिर आहे ना पोरग बरं आहे. पण टेटर आहे ना जे तो, लय टेटर आहे. निर्मला बाई पोरगी चांगली आहे ना, गोलगोल चेहऱ्याची, मस्त दिसू राहिली पोरगी आहे ना, छान आहे पोरगी दिसाले. अगर हे पोरगी जर भेटली गिटली आमच्या श्याम्याले तर पसंत केलं तर मग नशीबच खोलते बाई आमच्या श्याम्याचं. हो ना, मस्त पोरगी आहे बाई, खरंच मस्त पोरगी आहे. काय मस्त पोरगी आहे खरंच आहे, छान पोरगी आहे. माय मस्त आहे ना. मायच्या स्वानावर गेली काय पोरगी? मायच्या स्वानावर गेली काय येतं काय माहीत. ते जवाई बी तर तसेच दिसून राहिले मायसारखेच. मायच्या स्वानावर आहे दोघे बहीण भाऊ. तिघजण आहे आई, तिघजण आहे, 2 पोरी 1 पोरग. हो ना, माहीत आहे मला, माहीत आहे. पण आई हे पोरगी नाही का पसंत करते का नाही करत काय माहित कशा मेले. काऊन का यातून तिचं भांडण झालं होतं एक वेळा रोडवर. मग हेच पोरगी होते. काऊन रे, कधी झालं ते यायचं भांडण बापा? कधी पहिलेच भेटले का काय हे? हो पहिलेच भेटले. मग आम्ही रोडवर कामावर चाललो होतो ना, तर रोडवर होती पोरगी भाजीपाला नेत. इले थोडंसं लागलं, मग त्याच्यावरून या दोघांचं भांडण झालं. आता माहित नाही ही पोरगी पाहिल्याबरोबर तर ओळखलंच असं त्यानं ते काय तिनं ते पाय कशी पाहून राहिली टवर त्या याच्याकडे श्याम्याकडं. हो रे श्याम्या, तू यांनी हिचं भांडण झालं होतं, पोरगी दिसली होती तुला? हो ना आई, त्या दिवशी मी जास्तच बोललो तिले, कमी जास्त. मग तिचीही गलती होती. ठिकाणी मंदात हेडफोन लावून होती आणि चालली होती अशी भाजीपाला घेऊन. ऐकून नाही राहिली ना काही नाही, मधातच आलती. म्हणून मग मी बोललो, जरा जास्तच बोललो. आता माहित नाही काय करते काय नाही. मला पसंत करतच नाही असं वाटते मला ते आता. सुरेश भाऊले तर आम्ही ओळखतोच, सुरेश भाऊचं काही टेन्शनच नाही. पण विचारा तुम्हाला पोरीला काय विचारायचं आहे तर विचारा. बाई यो बाई इकडे बस ना, बसो बाई. नाव काय हो बाई तुझं? ये ना बस ना. अरे थोडासा उशीर झाला मले, पोराच्या शाळेत गेलो होतो का नाही. मी म्हटलं चला सिटीत आलो आहे तर जाऊन पाहू म्हटलं थोडंसं, म्हणून गेलो होतो त्याच्या शाळेत, म्हणून थोडासा उशीर झाला. काही नाही लेकराचं पहिले करावं लागते. विचार ना, पोरीला काही विचारायचं असेल तुम्हाला विचारा. हो ना बाई, तुझं नाव काय हो बाई? काय नाव आहे? नाव सीता सीताराम भोळे आहे काकू. मी कधी फायनल इयर करत आहे आता. पोरगी भरली तापट आहे व हे शकुनीबाई, पोरगी भरली तापट आहे आणि मन मोकळी दिसून राहिली, पटपट बोलून राहिली. बाबा माझ्या भावाविषयी काही हे नाही आहे, तुम्हाला पहिलेच सांगितलं मी काकाजी. मित्राच्या हातानं का मोलमजुरीवाला पोरगा आहे बा आमचावाला. तेवढं काही हे नाही. वाडा आहे आमचावाला मोठा आणि 2 भाऊ आहो आम्ही. काही हे नाही आहे, टेन्शन नाही आहे. पण पोरग नाही का आमचा हातमजुरीवाला आहे. सरळ क्लिअर सांगतो बा मी. नाही, पहिलेच माहित पडलं मला पहिलेच माहित पडलं. मला सांगितलं पहिले, मी तपास काढला ना तुमचावाला, तपास काढला, मला माहित आहे. बाई ये ना इकडं बस ना बाई, बस नाही तर सोप्यावर बस. हो ना, ये बाई सीता, ये बरं सीता ये. बाई तुला सामोर जाऊन शिकायचं मन आहे का बाई? शिक्षण करशील काय सामोर लग्न झाल्यावर? काय विचार आहे तुझी? हो ना, माझं शिकायचं मन आहे ना. माझं शिक्षणच चालू आहे. मी म्हटलं ना तुम्हाला फायनल इयर चालू आहे म्हणून. हॉस्टेलमध्ये राहते. यावर्षी माझं लास्ट इयर आहे. तर मला ना शिक्षणाची लय आवड आहे, तर मी शिकणार. हे तर शिकतो म्हणते व निर्मलाबाई. आणि हे काय मग खरंच मला नाही वाटत इथं आपलं काही जुडन गिडन म्हणून. पोरगी गिरगी चांगली आहे हो, पण गोलगोल चेहऱ्याची मस्त पोरगी आहे बाई. श्याम्याचा आणि ह्या पोरीचा जोडाही मस्त होते हो. पण हे आता पोरगी शिकतो म्हणते,
तर काय सांगा बापा आता. पहिलेच तर हा घनश्याम बायकोलेच तर हे नाही करू देत. पण मग आता ते हाती आहे बापा. काय म्हणते तर ते आता शहरातली पोरगी ते काय माहीत. काय सांगाव का बापा आता. तुम्ही पोहे घे नाही घेतले. थांबा मी पोहे आणून देतो तुम्हाला. पोहे आणू का तुमच्यासाठी? नाही 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 बाई, मला पोहे घे नाही पाहिजे. मी नाश्ता केला होता, आता मी पोहे घे नाही खात. मी पोहे नाही खात. बरं बरं ठीक आहे मग. बरं मग सांगतो आम्ही संध्याकाळी विचार विनिमय करतो आणि सांगतो तुम्हाला काय आहे. तर आता वेळही झाला, निघा लागेल ना. बरं बरं ठीक आहे ना. ठीक आहे आम्ही सांगतो आमचा विचार करून काय आहे का नाही तर. आणि तुम्ही सांगा संध्याकाळपर्यंत. संध्याकाळी करा नाही तर उद्या करा फोन. तुम्हाला जेव्हा वाटते तेव्हा करा. आम्ही सांगतो मग. सांगायचं काय, हे पसंतच करत नाही मला. काय सांगायचं आहे. बरं मग निघतो आम्ही. वहिनी कुठं गेल्या त्या आल्या? वहिनी येते येते आई येते आई येते. आई म्हण बाई. शकुनी बाई पोरगी लयच बिंदास आहे. पण लय बिंदास पोरगी आहे हे. मन मोकळीच आहे. सरळ सरळ बोलते. डायरेक्ट डायरेक्ट. गेलती का म्हणता? पैसे गिसे काढायला गेलती? लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले म्हणते ना बापा. गेली नाही तू काढायला? नाही व कालचा रविवार आला. आता आज जाईन म्हणलं. पण मग सकाळी कामाला गेलतो ना 2 वाजेपर्यंत. तर मग तिकडून भल्ली ऊन आहे बापा, म्हणून गेलीच नाही मी आज. उद्या गिद्या जा लागून उद्या जातो काढाले. काढून घेतो ना पैसे ते. मग लागणच ना आता घरात बाई. मग मला सांगतो बरं जाशील तर मी येईन त्यासोबत. हो चाल जा ना, सोबत जाऊ ना. सोबत जाऊ चाल जा. निर्मलाबाई शकुनीबाई गेले वाटते आज तर. याले काढाले पैसे. मला असं वाटते सिटीत गेले वाटते ते पैसे काढाले. आमाय पैसे काढायला कुठे गेल्या होत्या व? पैसे काढायला नाही गेल्या त्यावाल्या नाही का. याच्यासाठी गेल्या आपल्या पोरगी पाहले. श्यामेला पोरगी पाहत आहे ना. तर मग शकुनीबाई ना निर्मलाबाईले नेलं आणि गेल्या त्या पोरगी पाहून येऊन राहिल्या होते. पोरगी पाहिले गेल्या. अमाय बाई हो का? म्हणूनच माई सून वापस आली हो. मायच्या घरी गेली होती तर. मायच्या घरी गेली तिथे आणि लगेच वापस आली. मी म्हणलं हे आताच गेली ना, आताच कशी काय वापस आली गड्या. म्हणूनच आली असं ना. काहून तुम्ही विचारलं नाही सुनेले कुठं गेलती बा म्हणून? सांगितलं नाही तिनं? नाही बापा मी नाही विचारत. ते काही करो कुठे जावं मला काही घेणं नाही बापा. कोण करून वा गंता विचारे. विचार चांगल्यासाठी विचारा माणसानं. आणि आपल्यावरच मग धाव करते बापा. मी नाही विचारत. मग मी नाही विचारत. आता तुझ्या जवळ गोष्ट सांगतो बिचारे मी म्हणून. नाही तर मी कोणाजवळ गोष्टही काढत नाही बिचारे. ऐकत नाही बरोबर बिचारे. मैसून ऐकत नाही. मग मी बोलत नाही. असं वाटते दोघात झगडे नाही व्हा. कारण की झगडे होते ना. जतीन बोलते मग तिले. बोलते मग तेव्हापासून एक वेळा त्याचा चांगलाच झगडा झाला होता. ते मला काहीतरी बोलली त्यानं ऐकलं तरी बरं झालं हो. अंता मी सांगतही नाही बिचारी पुरा जोड. मला काही बोलते तिथं. पण त्यानंच ऐकलं एक वेळा. भले झगडे झालते दोघात. तेव्हापासून मग मी कोणाजवळ सांगतही नाही काही नाही. आता तुला सांगितलं म्हणून सांगून राहिली. नाही तर मी काही कोणाजवळ सांगत नाही. मंजू गिंजू नको बाबा निर्मलाबाई जोड. नाही बाप्पा मी नाही म्हणत. मी कायले म्हणू. मला नाही इकडली तिकडं तिकडली इकडं लावता येत बाप्पा गंगी सारखी. नाही हो ना. आम्ही मस्त बसल्या या बापा बापा. मस्त बसल्या. अमाय निर्मलाबाई शकुनीबाई आल्या वाटते. बापा बापा. माय बाई शकुनीबाई निर्मलाबाई पोरगी पाहायला गेलते खरं ना बापा. पोरगी पाहायला गेलते खरं ना. इले तर आपल्या पहिलेच माहित पडलो अंताले. कोण सांगितलं तुले अंता? हो कोण सांगणार आहे? आपल्या गावात एकच बाई आहे सांगणारी. गंगा. तिने माहित होतं. तर तिनं सांगितलं बाप्पा मले. मग असं 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 ही नव्हे का गंगा ना. बापा बापा गंगाले कस काय माहित पडलं? तुम्ही सगळे चालले होते का नाही. तर ते पोरग जोरात ओरडत होतं ना मोठं आलं. शकुनीबाई चालव लवकर आई. तर तिने माहित पडलं तवा म्हणून सांगत होती ती आमच्या जवळ. कशी आहे मग पोरगी गिरगी? पाहिली काय मग पोरगी? पोरगी काही विचार नको. पोरगी मस्त आहे 1 नंबर. पण आता जुडते का नाही जुडत काय माहित. का मोठ्या घरची पोरगी आहे बाई ठेवाली. काय सांगावं आता. मस्त पोरगी आहे. हो का हो सिटीत है ना. सिटीतली पोरगी होय. आणि कोणाची होय बाई ठेवाली? तुले माहित पडलं गिडलं ना तर बस झालं. तू म्हणजे ना असं कसं लग्गा लागला हो. बापा कोणाची होय पोरगी? हो निर्मलाबाई कोणाची पोरगी होय? अहो तू आल्या पोरीच्या घरी गेलतो आम्ही पोरगी पाहिले राणीच्या घरी. मग राणीच्या घरी गेलतो. राणीची ननदच पाहिले. अमाय बाई हो का? खोटी तर नाही बोलून राहिली तू. मजाक करून राहिली का माईवाली? हो निर्मलाबाई खरं सांग ना विचारे कोणाची गेलती पाहिले पोरगी तर. आमाय कायले खोटी बोलून राहिली ठेवा. खोटी नाही बोलून राहिली खरीच बोलून राहिली. अरे बापा हो का? म्हणजे राणीची ननद पाहिले गेलती तुम्ही? मावला राणीची ननद पाहिली गेलती का तू निर्मलाबाई? कशी आहे तिची ननद हो? राणीगिनी काय म्हणे हो? काय म्हणे राणीगिनी?
विचारे त्याबद्दल कशी आहे माई आई बाबा विचारे. आम्हाला कुठं माहित होतं बिचारे, आम्ही तिच्या घरी चाललो म्हणून आम्हाला माहित नव्हतं. तिथं गेल्यावर राणी दिसली आम्हाला. मी म्हटलं हे कुठं आलो आपण, राणी इथं कशी काय. त्याच्यानंतर राणीनं सांगितलं का हे मायवाल घर होय बा माय सासू सासऱ्याचं, आणि तुम्ही आले पाहिले तर माय ननदच पाहिले आले. अमाय बाई हो का बापा बापा. कशी आहे हो माय राणीची सासू गिसू, हा कशी आहे हो. हा लय टापट आहे का तुम्ही तर पाहिली, मी तर पाहिली नाही बाई, गेली नाही अजूनपर्यंत. नाही नाही, तिची सासू जे आहे ना ते थोडी कडकच आहे, पण अंता कडकच आहे तिची सासू. मग राणीला इकडं तिकडं हालूच देत नाही, कमी काम करते बाई राणी. बापा बापा. पण ननद चांगली आहे मात्र, राणी सांगे मस्त हसमुख ननद आहे म्हणते तिची. आणि अशी मजा की ननद आहे म्हणते तिची. ननद चांगली पाहिजे. वहिनी 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 वहिनीच करे बाई ती पोरगी. मग नंदी नुसतं झगडा लावला म्हणते हो त्याच्या दोघांच्या मंदात, आणि आता कशी काय वहिनी वहिनी करण होते. 2 नंद आहे त्याच्या, 2 नंद आहे. हे मोठी होय, आम्ही पाहिले गेलतो ना ते मोठी होय ननद. लहानवाली लय शायनी आहे म्हणे, लहान लय शायनी आहे म्हणे राणी सांगे. मग आणि राणीची सासू तिले भटकूत दे नाही राणीले. तिले असं वाटलं काय गावातल्या बाया होय बाया काय सांगते काय नाही मायाबद्दल असं वाटत होतं. तर ते का नाही मागचे राणी आमच्यासोबत बोलायला आली का ते मागते बाई राणी करत मागते बापा. माय बाई हो का हो बापा बापा. साडी काढली का जी तुम्ही शेतात आहे, साडी काढली बी. राहू द्या लागत होती थोडा वेळ अजून, चांगली दिसत होती साडी मस्त. नाही बापा वहिनी नाही, लय कचकच वाटते बापा साडी. पहिल्या वेळेस तर घातली होती मी. मला लय पोत घातल्यासारखं वाटे अंगावर, असं वाटे का अंगावर पोतच लपेटलं काय का मी. असंच वाटे. काही पण आहे तुम्ही शेतात आहे, खरंच लयच मजा की आहे बापा तुम्ही, लयच मजा की आहे. मग पोरगा गिरगा आवडला का नाही आवडला तुम्हाला. पोरगा गिरगा बरा आहे वहिनी, पण नाही का भानगोडा आहे ना तो. नाही आहे शेतात आई, नाही आहे भानगोडा. नाही आहे, चांगला आहे पोरगा तो त्या दिवशी नाही का कोणत्या कामागिमात असत, आणि तुम्हीच तर सांगितलं ना मला का तुम्ही हेडफोन घालून चालले होते म्हणून. मग गलती तुमचीच आहे का नाही. गलती माहीच आहे म्हणा, थोडीफार माही आहे थोडीफार त्याची आहे. पण मला शिक्षण करायचं आहे वहिनी, मला शिक्षण करायचं आहे, मला लग्न नाही करायचं आहे सध्या. आणि मला ते शिक्षण करू दे याची काय गॅरंटी. मला शिकायचं आहे वहिनी, मला नाही हे शिक्षण सोडायचं आहे. हे नाही सांगू शकत बा मी आता शिक्षणाचं का आहे का नाही आहे तर ते नाही सांगू शकत. पण नाही का जे शकुनी मामी आहे ना ते लय चांगले आहे स्वभावाले. आणि काय म्हणते पोरगा ते 1 नंबर आहे, मजा की आहे मस्त, लय मस्त पोरगा आहे तो. आणि ते घनश्याम भाऊ पण चांगलेच आहे. त्याची नाही का म्हणजे कधी मोठा ज्यात वाडा आहे त्याचावाला चांगला मस्त आहे. फक्त हातमजुरी करते ते पोरगं, पण मेहनती पोरगं आहे मात्र. तुमचं साऱ्याच गोष्टी बरोबर आहे जी. वहिनी तुमच्या साऱ्याच गोष्टी बरोबर आहे, पण नाही का मी शिक्षण नाही सोडू शकत बा, मी शिक्षण सोडू शकत नाही. बाबा आता तुम्हाला काय वाटते काय नाही वाटत पा. पोहे संपले का जी, मला भूक लागली ना, मस्त पोहे झालते. मला तर त्याच्या सोबत असंच वाटते का बसावं खाव. त्यानं पोहे खाल्ले मी खाल्लेच नाही जी. तुम्ही खाल्ले नाही पोहे. नाही जी मी नाही खाल्ले, हाय ना पोहे, चला खाऊ आपण चला. बरं लिंबू घे जा फ्रीज मधलं, 1 लिंबू घे जा. पोरगा गिरगा बरं वाटला जी मला. हो जी तुम्हाला नाही आवडला का पोरगा. हो जी शेताचे बाबा. नाही पोरगा गिरगा बरा आहे, मस्त पोरगा आहे, पोराचं काही टेन्शन नाही आहे. हातमजुरीवाला आहे म्हणते, पण मग काय करायचं, हातमजुरीवाला पोटी आहेत ते नाही ऐकत. आजी सरीसाल भेटायला लय ठण लागते. शेताची बाबा सरीसाले भेटायला लय ठण लागते बापा. आता भेटते का सरीसाले. आणि मग तिला तसंच ठेवता का, आता 24 लागलं तिले. मग चांगला पोरगा आहे देऊन टाका मी म्हणतो. आणि पोरगा चांगला आहे म्हणते, बिनवेसनी आहे म्हणते, राणी सांगत होती ना. मग काय करता, निदान ते पोरगी मनानं सुखी तर राहीन, चांगली तर राहीन, आपल्या मागचं टेन्शन तर जाईन. काय करतो रे सागर, काय करतो, कसं करायचं, त्याला फोन करावं का. बाबा पण पोरगी तर पसंत येऊ द्या त्याला. पोरगी आली नाही आली पसंत काय माहित. मग आपणच फोन करायचा, आणि त्याला पोरगी पसंत नाही आली तर मग. अरे शेताले चांगले पोरं पसंत करते. मग मला तर वाटते बा त्याच्यावाल्या बोलण्या चालल्यावरून वाटलं मला त्याला पोरगी आवडली म्हणून. मला तर वाटते ते पोराची माय ना राणीले म्हणत होती खरं का बा पोरगी चांगली आहे गोलगोल चेहऱ्याची. मला वाटते त्याच्या याच्यावरून पोरगी आवडली म्हणून त्याला. आता त्याचा फोन एक काम करू आपण, संध्याकाळी त्याला नाही का फोन करू. बाबा तुम्ही थांबून जा,
फोन नका करू, त्याचा फोन येऊ द्या पहिले. त्याचा फोन आला म्हणजे मग आपल्याला माहित पडते त्याला पोरगी आवडली नाही आवडली. हा, त्याचा फोन येऊ दे ना. आपणच कसं काय फोन करावं? पोरगी पाहून ते गेले, आता त्याला पसंत आली नाही आली पोरगी आपल्याला माहित आहे का? मग त्याचा फोन येऊ द्या पहिले. त्याचा फोन आल्यावर मग लगेच आपण मग बोलू. हो नाही, बरोबर बोलते सागर, बरोबर बोलते. त्याचा फोन येऊ द्या पहिले, म्हणजे मग आपल्याला काही गोष्ट करायला बरं होते. घरदार पाले झाले नाही का? मग त्याचा फोन येऊ द्या लागेल ना. पोरगी आज पाले आलते ते, फक्त पोरगी पाहून गेले. बरं मग येऊ दे मग त्याचा फोन. नाही आला तर फोन रे. नाही आला तर नाही आला, त्याच्यात काय आहे? त्याने नसं आवडली मग पोरगी नाही आला तर. तू ना तोंडातून चांगले शब्द काढतच नाही सागऱ्या, खरंच. एवढा तू शिकला सवरला आहे, शाळेवर आहे तू, आणि चांगल्या गोष्टी तर करतच नाही बाप्पा तू.